महाराजांच्या नावाने या क्रीडांगणाचं नामकरणसुद्धा झालं आहे, त्याच्यामुळे त्यांचं लक्षसुद्धा तुमच्या खेळाडू वृत्तीवरती असणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्याचं भान ठेवून भविष्यामध्ये या विभागामधले चांगले क्रिकेटपटू, चांगले कबड्डीपटू, क्रीडा क्षेत्रातल्या विविध क्षेत्रामध्ये खेळणारे जे क्रीडापटू आहेत ते घडतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। तुषार हा माझा खरं तर बालमित्र आहे। तो आणि मी एका वर्गामध्ये ज्यावेळेस आम्ही रोहायला शिकत होतो त्यावेळेस होतो, त्याच्यामुळे तो मला जास्त ओळखतो, त्याच्यामुळे जास्त अधिकाराने तो कॉमेंट्री करत असताना सुद्धा माझ्याबद्दल बोलू शकतो, तेवढा त्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे आपण हे करत असताना आता मला वाटतं पुढे ताडवडीमध्ये मॅचेस आहेत, त्याच्यानंतर मग चोरड्याला प्रीमियर लीग आहे मला वाटतं, या सगळ्या घडतच राहतील। पण हे घडत असताना आपल्या ग्राउंडचं नावलौकिक कसं वाढेल, इतर ठिकाणी खेळणारे खेळाडू आपल्या ग्राउंडमध्ये येऊन कसे खेळतील, त्याच्यासाठी चांगलं ॲटमॉस्फिअर कसं निर्माण करता येईल याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया। आज आमदार साहेबांनी या ग्राउंडचं लोकार्पण केलं, तर खरं तर मीच त्यांना आग्रह करत होतो खूप, त्यांनी पण मला सांगितलं महेश तुम्ही स्वतः करत होतात, मला एकदा सांगितलं असतं तर मी सुद्धा लक्ष घातलं असतं। पण खरं तर काय आहे की एकदा सगळ्यांच्या कष्टातनं एखादी गोष्ट उभी राहिली की त्याचं मोलसुद्धा खूप असतं। तुम्ही सगळे लक्ष देत होतात, तुम्ही सुद्धा रात्रंदिवस इथे थांबत होतात, फॉलोअप घेत होतात, JCB वाला काय करतो, तो खाल्लं की नाही, तो व्यवस्थित माती टाकतो की नाही, डंपरवाला कुठे आहे, हे सगळं तुम्ही पाहत होतात। त्याच्यामुळे कॉन्ट्रीब्युशन या ग्राउंडमध्ये सगळ्यांचा आहे, त्याच्यामुळं याच्यातनं घडेल ते नक्कीच चांगलं घडेल एवढा विश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे। मी आपल्या सगळ्यांना संघांना शुभेच्छा देतो। याच्यापेक्षा दैदिप्यमान असे सामने मंगेश, हर्षद, आपण याच्यापेक्षा चांगल्या बक्षिसाचे सामने हे आपण या ग्राउंडवरती घेऊ। एकदा फक्त सुसज्ज आणखीन एक ग्राउंड होऊ द्या, मला अपेक्षित एक ग्राउंड झालेलं नाही, त्याच्यापेक्षा चांगलं ग्राउंड कसं होईल पाहूया। आणि अपेक्षित असे सामनेसुद्धा या संपूर्ण विभागाला हवेसे वाटतील, या सगळ्या बक्षिसांचं आकर्षण असेल इतक्या मोठ्या प्रमाणाचे सामने आपण लवकरात लवकर घेऊ, एवढं सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।